प्रकरणी जात पडताळणीच्या बाबत आपल्या मुलाच्यावर आरोप केलेला आहे, नेमकं काय विषय? वास्तविक पाहता जात पडताळणीचा जो जात पडताळणी झालेली आहे त्याला जवळजवळ होऊन एक महिना झालेला आहे। जात पडताळणी ज्या वेळेला झाली त्याच वेळेला त्यांनी त्या ऑफिसला माहिती अधिकारात माहिती मागितली होती आणि कागदपत्र काढून घेतली होती। मला वाटतं त्यांनी सगळीकडे प्रयत्न केला कोर्टात याच्यात जाऊन बाबा रद्द करण्याचा, ते कुठंच होत नाही, त्यांच्या निदर्शनास आलं। मग मीडिया पुढे येणं आणि कागदपत्रातली काही वंशाळ वगळणं आणि मीडियाला काही खोटी माहिती देणं आणि आमची बदनामी करणं एवढंच काम मला वाटतं या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। आणि वास्तविक पाहता जर त्यांना तक्रारच करायची होती तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी कागदपत्र काढली होती आणि त्याच्यात कुठेही त्यांनी तक्रार केली नाही। आणि आज आम्ही सभापती होणार म्हटल्यानंतरच त्यांनी मला वाटतं काल त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि मला वाटतं मीडियापुढं प्रसिद्धी केली। वास्तविक पाहता मीडियापुढं येऊन ही प्रसिद्धीच आहे। दाद मागायची झाली तर योग्य ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे, योग्य ठिकाणी जाण्याचं सोडून मीडियापुढे येतात, म्हणजे मला वाटतं यात काही तथ्य नाही। जी पडताळणी झाल्या आणि जी पडताळणीची जी कोण पडताळणीचं मंडळ आहे त्यांना घटनेनं अधिकार दिलेला आहे आणि घटनेप्रमाणे मला वाटतं माझी जात पडताळणी क्लिअर झाली आणि त्याचं प्रमाणपत्र आपण संबंधित कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे। बरेच दाखले त्यांनी दिलेत की 100 वर्षाचं वय वगैरे असे बरेच असं काय नाही, त्यांनी सगळं पाहणी करून दिलेलं आहे। जो नवीन शासनानं जो JR दिला की रक्ताच्या नातेसंबंधी त्याच्या आधारावरती त्यांनी ही जात पडताळणी करून दिलेली आहे आणि वास्तविक पाहता त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेलं आहे। पालकमंत्री सुद्धा म्हणतात की जर काय चुकीचं जर निघाल तर कारवाई करण्यात येईल। नाही, चुकीचं निघाल्यावर कारवाई होतच राहते, चुकीचं निघायला पाहिजे ना। बदनामी करण्याचं षडयंत्र, बदनामी करण्याचं काम आहे। वास्तविक पाहता आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये जी निवडणूक झाली ही इतर जिल्ह्यातल्या तालुक्याप्रमाणे झालेली नाही आणि निवडणूक आमच्यात जी कडवी झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही लढताना राजेंद्र अण्णा असतील किंवा आम्ही असेल, अनिल पाटील असतील, भारत पाटील असेल, अशी समविचारी माणसं आम्ही एकत्रितरित्या ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढलो। या निवडणुकीमध्ये 4 जिल्हा परिषद पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून आले, 8 पंचायत समितीपैकी 5 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आले आणि आम्ही निवडून आल्यानंतर समविचारी लोकांनी एकत्रितरित्या बसून ठरवलं की आपण जी वर जात असताना या निवडणुकीमधनं जिल्हा परिषदमध्ये पुन्हा संघ गेलं पाहिजे। मग जर आपण ज्याच्या विरुद्ध कडवं लढलो आणि ज्याने या निवडणुकीला रूप वेगळं दिलं, मला वाटतं त्या सगळ्या घटनेला कारणीभूत हे गोपीचंद पडळकर आहेत। त्यामुळं आम्ही यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आपलं जिल्हा परिषद सत्ता बनवायचा आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या ठरवलेला आहे। हा शेवटचा प्रयत्न कुठं होता असं करत अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही सोबत गेला नाही किंवा सभापती निवडीत तरी यावं असं काही अपेक्षेनं आरोप केले कालच ऐनवेळी? नाही, वास्तविक पाहता त्याने अपेक्षा धरली होती, पण आम्ही ठरवताना ठरवलं होतं की तालुक्यामध्ये आपण एकत्रितरित्या सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आणि ज्याच्या विरुद्ध आपण लढलो आणि शिवाय मतदारसंघातल्या माणसांचं जे विचार आहेत त्या माणसांसंग आपण राहणं गरजेचं आहे। माणसांनी सगळ्या सांगितलेलं आहे ज्याच्या विरुद्ध आपण गेले 15 वर्ष लढतोय त्यांच्यासोबत आपण जायला नको, आपण सत्तेत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलं पाहिजे। आमदार महायुती सोबत राहिले तर आता यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही अंतर पडलेलं आहे? नाही, अंतराचा विषय नाही, आमच्या तालुक्याचा प्रश्न वेगळा आहे। आमच्या तालुक्यात मी मुळातच सांगतोय की निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली गेली, निवडणुकीमध्ये अनेक आरोप झाले, त्यामध्ये हा कुणबीचा आत्ता काढला, हा निवडणुकीतही मुद्दा होताच, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे भाषण नव्हतं किंवा ह्यांच्या व्यतिरिक्त कुठलंही विकास काम सांगायचं नव्हतं। फक्त एकच मुद्दा या कुणबीवर त्यांनी काढला होता, पण जी 20,000 मतदान झालं त्याच्यामध्ये आम्ही 4,000 लीडनं त्या मतदारसंघातनं निवडून आलोय। अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का? अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का? नाही, यात कायदेशीर जरा माहिती घेतोय आणि अब्रू नुकसानीचा दावा तर निश्चितपणानं करणारच आहे, पण जरा माहिती वकिलाचा सल्ला घेऊन यापुढे आम्ही जाऊ। तुमची भूमिका आता पुढची काय असेल? म्हणजे पक्षासोबत तर तुम्ही आता राहिलेलं नाही आहात, महाविकास आघाडीसोबत, तुमची भूमिका वैयक्तिक तानाजी पाटील म्हणून कुठं असते? आता वास्तविक पाहता आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलोय, बरोबर। आम्ही वास्तविक पाहता आता
शिवसेनेचा सभापती म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आमच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादी सगळी संघ राहिले, म्हणजे त्यांनी मैत्री केलेली आहे आमच्या संघ. मग मैत्री करणारा संघच राहिला पाहिजे. आता दुश्मनी करणारा संघ राहणं कसं पसंत कराल कोण? लेख 25व्या वर्षी उभा राहिला, पहिलीच निवडणुकीने पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय आणि सभापतीपद, दुहेरी दुर्धर शर्करा योग आहे. वडील म्हणून काय भावना आहे? नाही, वास्तविक पाहता नशिबाचा भाग असतो. 32 वर्ष राजकारणामध्ये मी संघर्ष करतोय. मला वाटतं मी 26व्या वर्षी जिल्हा परिषदला निवडून आलो, 5 वर्ष काम केलं. त्याच्यात मला कुठं सभापतीपद मिळालं नाही. त्यानंतर माझी मिसेस निवडून आली, त्यांनी 5 वर्ष काम केलं, 1 वर्ष सभापतीपद मिळालं कृषी आणि पशुसंवर्धन. आणि आता माझा मुलगा निवडून आला आणि पहिल्याच मला वाटतं टर्मला ते सभापती होते. याचा आनंद जरा वेगळाच राहतो. पण राजकारणात त्याग माझा आणि मुलाला त्याचा निश्चितपणानं फायदा होतोय. थँक्यू. थँक्यू.